आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत आणि सारंग आता चर्चा करत असतात आणि सारंग चिडलेला असतो. इतक्या वर्षानंतर सावली परत आली तेव्हा ती एकटी आली का? नाही. तिचा नवरा पण आलाय तिच्यासोबत, व्यंकटेश. इकडे आता जगन्नाथजी सुद्धा सावलीला विचारत असतात. सारंगचं समजू शकतोय मी, ठीक आहे, पण तू का खोटं बोललीस की व्यंकटेश तुझा नवरा आहे? सारंग आता बबलूला म्हणतो, मी काय करू, 8 वर्षानंतर माझ्या समोर सोबत तिचा नवरा होता. मग चित्र कसं वेगळंच होतं की नाही? संसार होतो तिच्या समोर, बरोबर बोलायचं होतं तिच्या बरोबर. ती वर्ष तुझ्यासाठी थांबलो असं म्हणायचंय तिला मी समोर जाऊन. तिला तिला बरं वाटलं असतं का की छान 8 वर्ष वाट बघितली सारंग सरांनी, मी काय लग्न करून मुलगा होऊन मोकळी झाले. तो म्हणतो तिच्या संसारात मला मिठाचा खडा टाकायचंच नाहीये, सुखी संसार आहे आणि तसंच राहू. ते बाबा त्यांचे लग्न झाले, त्यांना एक मुलगी आहे, त्यांचा सुखाचा संसार आहे आणि मी कशाला त्यांच्यासाठी तशीच राहिली हे सांगूय त्यांना. तिला त्यांची बायको तिच्यासोबत ते खूप पुढे निघून गेली, खूप सुखी आहेत बाबा ते. ओवी नावाची मुलगी आहे बाबा. मी खोटं सांगायचं नव्हतं, खरं सांगते मी खोटं सांगितलं नसतं तर त्यांना कळलं असतं. अजूनही लग्न केलं नाही आणि मी अजूनही त्यांचीच वाट बघतीये. त्रास झाला असं त्यांना वाईट वाटलं असतं, त्यांना वाईट वाटावं असं काहीच माझा हेतू नव्हता. त्यामुळे त्यांना खोटं सांगितलं की मी सुद्धा लग्न केले आणि मी पुढे गेलीये बाबा. इकडे सारंग म्हणतो, तिला कोणत्याही गिल्ट मध्ये बघता नसतं आलं मला आणि बघायची इच्छा सुद्धा नव्हती. खोट्याचा आधार तर अजिबात घ्यायचा नव्हता, म्हणून मी सांगितलं, म्हणजे अजून सुद्धा तिचाच विचार करतो. सारंग म्हणतो, नाही 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 बबलू, तू चुकीचा विचार करतोय. कुठलीही मुलगी जरी असती तरी तिला वाईट वाटू नये त्यासाठी मी हेच केलं असतं. त्यामुळे उगाच चुकीचा विचार करू नकोस. म्हणतो, हे बघ, तुझं आणि सावली बहिणीचं नातं, या नात्याची तुलना जगातल्या कोणत्याच नात्याबरोबर होऊ शकत नाहीये, कळतंय का तुला? नाजी म्हणतात, हे बघ सावली, तुला मी वचन दिलंय, तुझं आणि तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते सारंगच्या समोर नाही सांगायचं, ते मी मोडणार सुद्धा नाही. मला असं वाटतं की तू खरं काय चाललंय ते सारंगला एकदा सांगावं. पासून अशी लपवाछुपी करून काहीच हाती लागणार नाहीये. प्लीज सावली, खरं काय ते सांग. सावली म्हणते, नाही बाबा, त्यांच्या सुखी संसारात मला विघ्न नाही आणायचं. सत्य कोणत्याही परिस्थितीत त्यांना कळता कामा नये आणि प्लीज बाबा, तुम्ही मला वचन देणार आहात. त्यांचा विचार करून खोटं बोलली, आय अग्री, मान्य करतो मी. तर नाटक करतीये या सगळ्यात व्यंकटेशला काय वाटेल त्याच्या मनाचा विचार केला का? त्याच्या भावनांचा विचार केला का सावली तू? जगन्नाथजींनी आता पॉइंट मांडलेला असतो, काय संबंध, त्या विचाराची का फरफड होती सगळ्या याच्यामध्ये? चांगले मित्र आहे आणि ते माझी परिस्थिती चांगली समजून घेतील, त्यामुळे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा. मनाशी गृहित धरले, समोरच्या मनाचा विचारच करत नाहीये ना सावली, त्यामुळे तूच बरोबर आहे असं तुला वाटतंय. विषयावर साधं बोलली का ग त्याच्याशी? त्याला काय वाटतं, त्याला हे आवडतंय की नाही? काहीच नाही. तुला जे वाटतं ते त्याच्यावर लगेच लादलं आणि नातं पुढे चालवलं, परस्पर नवरा बनवला आणि मोकळी झालीस. हो ना सावली? आता जगन्नाथजी चिडलेले असतात, त्यांचा विचार करून एवढं मोठं असं ते उभं केलं, बरोबर ना सावली? मग व्यंकटेशचा पण विचार कर की जरा. नच म्हणतो की मान्य कर, तुझं अजून सुद्धा सारंगवर प्रेम आहे आणि हे तुला मान्य करायलाच लागणार. अजिबात नाही, मी प्रेम करतच नाही. सह त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं बाबा 8 वर्षांपूर्वी. आता काही एक संबंध नाही आणि आता काही नाहीच राहिलंय. पाच संबंध काही उरलेला नाहीये, तर अजिबातच नाही. फार मनावर दगड ठेवून सावली हे बोलत असते. माझी म्हणतात, मला नको सांगू ना सावली, समोर मान्यही करू नको. त्याच्या मनाला विचार, कितपत सारंगवर प्रेम करायचं बंद करून टाकलंय तू, कितपत त्याला दूर लोटलाय. गणाजी फार चिडलेले असतात सावलीच्या या वागण्यावर, त्यांना अजिबात हे सावलीचं वागणं आवडलेलं नसतं. ते चिडचिड करतात आणि तिथून निघून जातात. तर बबलू काय सारंगचा पिक्चर सोडत नसतो. तू खोटं बोलतोय सारंग, तू खोटं बोलतोयस, चांगला ओळखतो रे, किती नाही बोलतो, तुझ्या मनात काय चाललंय ना मला माहितीये की चांगलं. ही बहिणीवर तेवढंच प्रेम आहे, मला चांगलंच माहितीये. हे माझं प्रेम वगैरे बबलू, उगाच मला काही फंदत पाडू नकोस, माझं नाहीये तिच्यावर प्रेम, त्याच्याबद्दल मला काही वाटतच नाही. मुळात हातचा काही वाटून फायदाच नाहीये ना बबलू, किती जरी काही वाटलं तर काय फायदा आहे? लग्न झालंय, नवरा आहे, पोरग आहे, संसार सुखी तिचा, आणि मी कशाला तिच्याबद्दल विचार करू? हे चुकीचं आहे ना बबलू? ठीक आहे की तिला जाऊन सांगतो की तुझं लग्न झालंच नाहीये, तिचा गैरसमज दूरच करतोय. फार काय तिला त्रास होणार आणि तुला काय फरक पडतोय त्याच्यानं? बबलू थांबा, तिला सांगायला जाऊ नकोस. तर म्हणतो, एक वेळेस मला त्रास झाला तर मी सहन करू शकतो, पण प्लीज तिला अजून त्रास देऊ नको. तिने खूप भोगलंय, अजून तिला काही भोगायला लावू नको. त्रास झाला तर मायाच्यानी सहन होत नाही, तरी तू हे केलंस तर बघ मायाशी गाठी. क्षणाला आपली मैत्री संपेल, आत्ताच सांगतोय बबलू. तू जर सांग फक्त, मग तुला बघतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय सारंगदा, आता कितीही खोटं बोल, कितीही बहाणे कर, मला फरक पडत नाही. तर हसतो आणि हसतच निघून गेलेला असतो. त्याला जे अपेक्षित होतं तेच उत्तर सारंगने बरोबर दिलेलं असतं. सारंग अजूनही जीवापाड सावलीवर प्रेम करतो, हे उत्तर बरोबर बबलूला मिळालेलं असतं. आता गोंधळात अडकलेलं असतो, काय करावं आणि काय नाही. आता ओवी असते आणि अमृत असते. अमृता विठुरायाच्या मूर्तीला हार वगैरे घालते, फुल वगैरे लावून दिवाबत्ती करणार असते, आणि तिथे ओवी असते आणि ओवीची बडबड बडबड चाललेली असते. काकू एक विचारू? विचार की. माऊलीला कपाटातून बाहेर कधी काढतो ग? त्या दिवशी सगळे गुरुकुलमध्ये चालले होते, त्या दिवशी विठू माऊलीची पूजा करत होतो, बरोबर ना? काय झालंय, त्यांना बाहेर काढलंय, त्यांची पूजा करतोय, सांग की. काय ओरडलंय की कुणी बोललंय तुला? म्हणजे काय झालंय सांग की. हे बाळा, कुणी ओरडलं नाही आणि कुणी बोललो नाही. हुशाऱ्या, तुला सगळं आठवतं. इतकी गोड हसलेली असते ही ओवी. मी बाळा, या विठुरायाची माऊलीसारखी माया असते आपल्यावर. पण काय करतो, संकटात असल्यावर, दुःखात असल्यावर, अडचणीत असल्यावर त्याला आठवतो आणि याच्याशी बोलायला जातो, बरोबर ना? वाईट वाटणार नाही का सांग बरं? जेव्हा आनंदात असतो, सुखात असतो ना, सुद्धा त्याची आठवण काढायलाच पाहिजे आपण. आभार मानले पाहिजे. तो एवढं आपल्यासाठी करतो, मग त्याचे आभार मानायला काय हरकत आहे? त्याला थँक्यू म्हणायला काय हरकत आहे? बरोबर आहे ना ओवी बाळा? हो, आता कळालंय ग मला. सुख, सगळं सगळं आनंद परत येणार आहे आपल्या घरात, सगळं पहिल्यासारखं होणार आहे. ओवी म्हणते, अरे वा, सगळं मिळणार आहे.
अमृता म्हणते हो सगळं सगळं परत येणार आहे. झालं तर किती छान होणार ना खरंच. विठुरायाचे आभार मानू, त्याला थँक्स म्हणू की सगळं सुख समाधान सगळं सगळं परत दे आमच्या घरात. ते आता ओवी आणि अमृता कॅम्पला जायचं असतं, त्याची सगळी तयारी 3 दिवस जी ट्रिप असते ना, त्या ट्रिपसाठी इतक्या बॅग्स आणलेली असतात, इतकी शॉपिंग केलेली असते यांनी, काय काय आणलं त्याची सगळी लिस्ट असते आणि ती एक 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 करून ओवी वाचत असते आणि अमृता ते सगळं काही बॅगमध्ये भरत असते. आता म्हणते अगं स्वेटर राहिलाय ग. ओके दुकानात गेलो नंतर घेऊ आणि विसरूनच गेलो. बरं असू दे तू काळजी करू नको, मी एकटी जाईल आणि पटकन घेऊन येईन स्वेटर, डोंट वरी. म्हणजे चाललेलीच असती बॅग वगैरे बघणं काय राहिलंय आणायचं ते. तेवढ्यात त्या अगदी घाई घाईने तावा तावात ही मोनिका आलेली असते. एवढ्या बॅग्स कुठे जायची तयारी चालली आणि शॉपिंग वगैरे, बाप रे नाहीच राहिलंच आहे का त्या बॅग्स आणि कसली शॉपिंग एवढी, काय चाललंय अमृता, अख्खं मार्केट उचलून आणलं की काय, काय चाललंय नेमकं कळेल का मला. कॅम्पला चालली ना 3 दिवसाची त्याचीच तयारी चालली आहे सगळी. तोंडावर मूर्ख आहे असं दिसतंय का. आता मोनिका जबरदस्तीने भांडण काढत असते अमृता बरोबर. सुरू झाली नाही कसले कॅम्प बीम काय लावलंय ग, मूर्खात काढतेस गे अमृता. का शाळेचा कॅम्प नाहीये, गुरुकुलचा कॅम्प आहे, तिकडेच चाललीये. त्याचा हो गुरुकुलाचं. कोण चाललंय ग तिकडे, त्यातले सगळेच लहान मुलांच्या सोबत पाठवणारे का ओवीला कोणी मोठं नाही का, कोणी यांची जबाबदारी घेणार नाही का. आता मोनिकाला अमृताकडून जाणून घ्यायचं असतं की सावली पण चाललीये का त्या कॅम्पसाठी. त्यासाठी मोनिका एवढी खटाटोप करत असते आणि नको नको ते प्रश्न विचारत असते या बिचाऱ्या अमृताला. अमृताला काही कळतच नाही की मोनिकाच्या डोक्यात काय शिजतंय. मोठं जाणार आहे की नाही तुमच्यातलं, ए पेरेंट्स वगैरे नाही का, तुम्हीच चाललात का एवढीशी एवढीशी मुलं. म्हणते अगं बाबांनी सांगितलं होतं ना घरी पोहोचल्यावर कॉल करा, विसरलोच. अमृता पटकन ओवीला म्हणते की जा आधी कॉल करू नये बाबाला, पटकन जा. करत असेल ना बाळा, जा 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 पळ पळ पळ. आता लगेच ओवी पळालेली असते बाबाला फोन करण्यासाठी. आता उभी असते मोनिका अमृताच्या समोर. स्मार्टली पळवलं ना तिला अमृता, तू ग्रेट आहेस. त्यासाठी रेनकोट आणलाय बघ की मोनिका, ओवीसाठी घेतला तेव्हा तिचीही आठवण आली मग तिला पण आणलाय. तिला होतोय का बघ की, नंतर बघू. मग काय ग मोनिका विचारलंय त्याचं नाव सांग, टीचरचं नाव काय. अमृता तर टाळाटाळ करत असते प्रश्नांची. मोनिका काय पिच्छा सोडायला तयार नसते. मोनिका सारखी प्रश्न विचारून अगदी अमृताला वेड करून सोडत असते. उशीर झालाय स्वयंपाकाला जायचंय बाई, घे पटकन रेनकोट टेकवते आणि पटकन तिथून अमृता निघून जाते. मोनिका म्हणते इतकी शहाणी नाही ही अमृता, हिच्याकडे बघायलाच लागणार. ओवी इकडे आल्यावर बाबाला फोन लावते आणि सगळं काही जे घडलंय ते सगळं काही आता बाबाला सांगत असते. ती शॉपिंग करून दिली अमृता काकूने, फक्त स्वेटर घ्यायचा राहिलाय तेवढं ती आणणार आहे तिचं जाऊन. त्या जाणार आणि आणणार, आज बाकी सगळं आणलंय आम्ही. बरे बरं बाबा तुला सगळी शॉपिंग दाखवायची, मी तुझी वाट बघती. म्हणतो हो बाळा येतो मी लवकर. आता सगळं काही सांगून झालेलं असतं. ओवीचं सारंग परत फोन वाजलेलं असतो. आता कोणाचा फोन आलाय, तिचा फोन. अरे वा अबीर बोल की, तुझ्या बाबांना कॅम्पला आणायची काही आयडिया बिडिया सुचली का. ते अबीर काही सुचतच नाहीये, खूप डोकं चालवलं मला काही सुचतच नाहीये. टेन्शन घेऊ नको ग, काय आयडिया सुचली ना त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको. काय आयडिया पटकन सांग ना. सकाळी आपल्याला ट्रिपला निघायचं असतं बरोबर ना ओवी. ओवी म्हणते हो. सांगितलं सकाळी 6 वाजता बस गुरुकुल मधून निघणार, पुरं जमा होणार, सामान लोड होत असणार बरोबर ना गो ओवी. त्या निघता 6चे 7 7:15 होणार. म्हणते अबीर बाबाला कॅम्पला कसं आणायचं ते सांग की. कॅम्पला कसं जायचं ते नको सांगू, नीट सांग रे. अबीर फिरून फिरून बोलत असतो, डायरेक्ट काही तिला सांगत नाही. आणि ती म्हणते काय असेल ते मेन पॉईंट सांग, इकडे तिकडे फिरून फिरून मला सांगू नको, मला उगाच बोर करू नको. प्लॅन असा आहे की परवा सकाळी 7 वाजता तू झोपेतून उठायचं. ए अबीर वेडा आहेस काय रे, मला कॅम्पला यायचंय, कॅम्प जाणारी 6 वाजता आणि मला बोलवतोय तू 7 वाजता. मी झोपेतून जर 7 वाजता उठले तर तिथपर्यंत कधी पोहोचणारच. वेडा आहे अबीर. 6 वाजता तिथे पोहोचायचं आणि मला 7 वाजता उठायला सांगतोय, तुला तरी कळतंय का. कशी पोहोचणार रे, मिस होऊन जाणार ना. अगो ओवी सांगतोय ऐकून तर घे. ओवी ती तर मेन आयडिया आहे ना, ऐकून तर घे ना माझं. ते पोहोचायचंच नाहीये तेच तर सांगतोय मी. इकडे यायला उशीर करायचा तू, ऐक तर. स्कूलमध्ये मी माझ्या आईच्या मागे लागणार, बस कधी सोडणार, बस कधी सोडणार, चल चल उशीर झालाय असं तिला बस सोडायलाच लावत असतो बघ. मग तू आली किंवा नाही आली बस ही निघणारच. पण ते अबीर तू काय बोलतोय ना मला काही समजत नाहीये, माझ्या काही डोक्यातच बसत नाहीये. खूप साधी गोष्ट आहे, तुझ्या कशी डोक्यात बसत नाहीये. ती मम्मी किती स्ट्रिक्ट आहे तुला तर माहितीच आहे ना. त्या मुलांच्या खोळबा करून एकट्या मुलासाठी थांबणार नाही, टाइमपास करणार नाही. एकट्यासाठी ती काय बस थांबवणार नाही. काय भारी डोकं आहे रे अबीर तुझं. रेड्या बाबाला कॅम्पला आणायची आयडिया देणार होता, दे की. सगळं फिरून फिरून सांगतोय, मेन तर काही सांगत नाहीये. आयडियामुळे खरंच मला कॅम्प मिस करायला लागणार आहे. जरा शांत बस की. मेन बॉल टाकलाच नाही, ऐक की जरा. टाक की लवकर बॉल. किती वेळचं मेन बॉल काय लावलंय रे. बोल काय सांगायचंय ते सांग. चिडायला लागलेली असते आणि तिकडे अभिरही चिडतो की अजिबात ऐकून घेत नाही. एकदा बस घेऊन निघून गेलो की तर घरात आरडाओरडा करायचा, राडा करायचा, पाय आपटायचे. बाबांना म्हणायचं की मला कॅम्पला घेऊन जा म्हणजे जा, मी काय घरी राहणार नाही, मला कॅम्पला जायचंय. तुझ्या गाडीतून कॅम्पला सोडवा म्हणजे सोडवाच, बरं अर्थाने बघणार नाही आणि बरोबर तुला कॅम्पच्या तिथे सोडवायला येणार. तुझी गाडी घेऊन कॅम्प पर्यंत येणारच. जवळ आले की 3 दिवस आपण त्यांना काय हलू द्यायचं नसतं. अशी वाटली माझी आयडिया, सांग की ग. ओ एम जी म्हणजे ओ माय गॉड, डेंजर डोकं चालतं रे तुझं. थँक्यू मी हुशारच आहे ग. बाबाला कॅम्पला यायलाच लागणार. सकाळी कॅम्पला कसा उशीर करायचा त्याच्यावर फोकस कर, कळतंय का ओवी तुला.
आता अबीरने चांगल्या टिप्स दिलेले असतात, सगळ्या टिप्स फॉलो करणार असते ओवी. काळजीच करू नको रे, आम्ही बरोबर बघतो. प्लॅन परफेक्ट होणार म्हणजे परफेक्ट. ऑल द बेस्ट. गुड नाईट बाय. आता फोन बंद केलेला असतो दोघांनी सुद्धा. तिलोत्तमा काहीतरी काम करत असते हॉलमध्ये आणि आता मोनिका आलेली असते. मोनिका आली म्हणजे काहीतरी बॉम्ब टाकणार, धमाका होणार यात काही शंकाच नाही. ती बरोबर तिलोत्तमा काय करतीये बघत बघत हळूहळू चाललेली असते. आई आई तुम्ही खूप ग्रेट आहात. आता काय केलंय मी, घर तुम्ही सांभाळता, अख्खं घरच नाही अख्खी कंपनी तुम्ही सांभाळता. रोल मॉडेल आहात. काय म्हणते मी, रोल मॉडेल तिलोत्तमा मेहेंदळे म्हणजे माझी आई. तिलोत्तमा म्हणते मोनिका माझ्याकडनं काय हवंय ना ते सांग, उगच घुमून फिरून बात करू नको, जे काय आहे ते सांगूनच टाक. सगळं कौतुक चाललंय ना म्हणून विचारते, पटकन बोल बाई काय हवंय. तसं नको बोलू ना, मनापासून बोलली ना मी. तुमचा शब्द मोडलाय का, तुमच्या शब्दाच्या पुढे गेलीये का मी, तुम्हाला वाईट वाटेल असं वागलीये का मी. होत नाही मोनिका, तो शब्द कधीच मोडला नाही, माझ्या शब्दाच्याही पुढे गेली नाही, मला त्रास होईल असंही कधी वागत नाही बाई. तू काय म्हणायचं जरा स्पष्ट बोललीस तर चालेल. काय माझ्यासाठी तुमचा शब्द म्हणजे कायमच अंतिम निर्णय किंवा अंतिम शब्द असतो. त्या देशाचं दुसरं कोणी तुमचा शब्द मोडत असेल तर मी कशी सहन करू, नाही तुम्ही मला सांगाच. आता बोलत नाही या गोष्टीचा गैरफायदा घेऊन जर कोणी काहीतरी करायला निघत असेल तर मी कसं सहन करू. कोणी काय केलं जरा स्पष्ट सांगतीस का ग, एवढी फिरून फिरून काय चाललंय तुझं तुला माहिती. कोणी मोडला, कोणी नियम पाळला नाही. मोनिका बोलतीस का पटपट, तुमच्या चांगल्याचा विचार करते तरी सुद्धा त्याच वाईट ठरवण्यात येतात. ही बडबड बडबड करत असते मोनिका. कुमारने काही केलंय का, राजकुमार काही रागावलाय का, ग मोनिका बोल ग. नाही नाही यांनी काही केलं नाही. या रंगने काय केलंय सांग बरं. रंगने ओवीला गाण्याचा क्लास लावला, ठीक आहे, तिला 3 दिवसाच्या कॅम्प साठी पाठवतो. स्कूल मधले सगळे टीचर वगैरे जाणारे कॅम्प घेऊन 3 दिवसांचा. स्कूल मधली कोण मेन टीचर ती सुद्धा जाणारे म्हणे. तू काळी की गोरी आपण बघितलंच नाही आणि डायरेक्ट ओवी 3 दिवसांसाठी पाठवायची. सारंगची सुद्धा कमाल या एकटं पाठवायचं. कुणावर विश्वास ठेवायचा, कोणाचा भरोसा आहे का आजकाल, नाही तुम्ही सांगाच आई. कॉन्टॅक्ट करायचं, कुणावर विश्वास ठेवायचा. मी 3 दिवसाच्या कॅम्पसाठी चालली, उद्या गाण्याचे कार्यक्रम करेल. काय त्या ओवीचं कौतुक आणि काय त्या ओवीची नाटकं चालली आहेत मला कळत नाही आई. तेव्हा मनातल्या मनात म्हणते सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर आले, पुन्हा ते एकत्र येणार, संसार थाटण्याचे स्वप्न बघणार, मग नको व्हायला तेच होणार. तिलोत्तमाच्या मनात आता बरीच चलबिचल सुरू झालेली असते. तर तिच्या फार विचारांना अशी फास्ट विचार करायला सुरुवात करते ती. लगेच संसार वगैरे थाटतील, मैत्री होणार, पहिल्यासारखा संसार, मग त्यांचं सुखी जीवन, सगळं सगळं काही आता तिलोत्तमा विचार करायला लागते. कळला ना की मायखोलीमध्ये त्याला पाठवून दे मोनिका, तर बोलायचंय त्याच्याशी. काय बोलणार आहे सारंगशी नक्की पद्धतीने विचारेल मी काय विचारायचंय. मला छान वाटलेलं असतं की तिलोत्तमा आता विचारणार म्हटल्यावर सारंग आणि तिलोत्तमात भांडण होणार. आता जरा वेळाने सारंग आलेला असतो घरामध्ये, तर मग बाहेरच हॉलमध्येच बसलेली असते. मोनिका म्हणते आई, लगेच सारंग म्हणतो आई च्या कॅम्पची तयारी सुरू आहे, नंतर बोलू, आता मला वेळच नाहीये. त्या कॅम्पला पाठवायची काय गरज आहे, म्हणूनच बोलायला थांबली. तुझी गाणं शिकवणार आहे का तिथे. त्या घरात गाणं शिकणं गाणं गाणं मला आवडत नाही, तुला चांगलंच माहितीये. सारचा एक नियमच आहे, सगळं आपल्याकडे चालत नाही, तुला चांगलंच ठाऊके. तिला गुरुकुलात गाणं शिकायला मी काही म्हणतीये का वगैरे कशाला हवे तिला. तिला गाण्याची आवड आहे आणि तिची आवड मी जोपासणार, काहीही झालं तरी काहीच चुकीचं नाही. आणि बरोबर सारंग आणि तिलोत्तमामध्ये वाद लावून दिलेले असतात आणि स्वतः मज्जा घेत बसलेली असते. चुकीचं नाहीये, मग चुकीचं काय सांगून दे की आई. चुकीचं काय सांग की. आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा, नियम काय आहे का नाही, नियम काही आहे की नाही रे. ज्या घराचा नियम मी मोडू देणार नाही म्हणजे नाही. घरातला सगळा मोठा नियम तर तूच मोडलाय. काय मोडलाय, तर बहिणीने कायदेशीररित्या राजकुमार दादाला डिवोर्स दिलाय ना, डिवोर्स बरोबर ना. तर नाहीच म्हणजे नियम मोडला तर ठीक आहे, पण गुन्हा केलाय गुन्हा. पहिलं लग्न मोडलेलं नाहीच आहे पूर्णपणे, तेच तू दुसरं लग्न करून आणलंय मोनिका बहिणीला आणि संसार चाललाय आणि बिचारी अमृता वहिनी सगळं काही भोगती. मोठा गुन्हा तू करू शकते, तर नियम मोडू शकतोच ना आम्ही. एवढ्याशा नियमाने काय फरक पडतो. मला अडवते आणि कशाला नियम अटी घालतीयस ग, स्वतःच गुन्हे करते आणि आम्हाला कशाला काय शिकवतीयस. काय बोलताय, तुला तरी कळतंय रे सारंग. म्हणते जाऊ द्या ना, सोडून द्या ना हा विषय, कशाला उगाच लांबवताय, द्या सोडून. कुठे वाढवताय, असू द्या असू द्या. आता मोनिकावर आलेलं असतं ना की लग्न न करता राजकुमार बरोबर राहतीये, मग आता लगेच सोडून द्या, जाऊ द्या, सारंगच्या नादाला लागू नका. याने एवढं पक्क ठरवलंय की ओवीला कॅम्पलाही पाठवायचं, गाण्याच्या क्लासलाही पाठवायचं, तर तुम्ही भांडून काय उपयोगी. नका विषयात आणत बसू प्लीज. काय मग तो बरोबर आहे, मी तेच म्हणतोय. दुसऱ्यांना नियम शिकवायच्या आधी आपण नियम पाळतोय का, आपण व्यवस्थित वागतोय का ते बघायला हवंय. मोनिकाकडे बघून म्हणतो बरोबर आहे की नाही. अरे बरोबर आहे की नाही सांगा तर. तिलोत्तमाची आणि मोनिकाची बोलतीच बंद करून टाकलेली असते. तो सारंग घाबरत नाही आणि डायरेक्ट निघून गेलेलो असतो. तिलोत्तमा मोनिकाकडे इतकी रागाने बघायला लागलेली असते. तेच ना ग, का डोक्यावर पडलीस मोनिका, त्याची बाजू घेतली आणि मला खोटं पाडलंस का. बाजू बदलली ऐन वेळेला तुझी, कळेल का मोनिका. बाजू नाही घेतली. बोलतो तुमच्याशी बघितला ना, मग तसं कोणी बोललेलं वागलेलं मला आवडत नाही. आताच सांगते, आता ड्रामा करायला लागलेली असते ही मोनिका. काही बोललं असतं माझं डोकं तापलं असतं, मग आमच्यात भांडणं झाली असती. त्यापेक्षा जाऊ दे की द्या सोडून. तर मला मोनिकाचा ड्रामा कळतो, ती रागाने आता निघून जाते. तर म्हणते याला खूप हौस आहे ना त्या ओवीला गाण्याच्या कॅम्पला पाठवायची. बघतेच आता कॅम्प कसा सक्सेसफुल होतो. कामावरच लावते माझी माणसं. त्या सारंग नावाच्या वजीराला अशी शह दिली बघच आता.
मोनिकाने स्वप्न रंगवायला सुरुवात केलेली असते. आता रूम मध्ये आलेलो असतो. ओवी ओवी तिला आवाज देत असतो. सगळ्या रूम मध्ये अंधार असतो. अशी रूम सजवलेली असते सगळी. वाव, अशी सुंदर ते बलून वगैरे लावून छान अशी डेकोरेट केलेली असते. लावतो सारंग बघतो तर काय वाव, छान असं तिच्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की डिअर बाबा, सगळ्यात जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे. आता सारंग एवढीच ओळ वास्तू केलं की डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता सगळ्यांचेच असतात. माझे बाबा स्पेशल आहे. तर बाबा नाही तर माझी आई सुद्धा आहे. सारंग आता रडायला लागलेलं असतं. टिफिनचा मेनू न विसरता अमृत काकूला सांगतो म्हणजे सांगतोच. होमवर्क घेतो, मला तयार करतो, माझी काळजी घेतो, काय हवं नको ते बघतो, खूप खूप प्रेम करतो, खूप खूप लाड करतो, तो माझा बाबा. सारंगी जे वाचत असतो ओवीने लिहिलेलं ते वाचता वाचता अक्षरशः तो रडत असतो. सुंदर इतकं गोड लिहिलेलं असतं तिने ते बोबड्या बोबड्या शब्दांमध्ये. सारंग रडत असतो आणि हसतही असतो की इतकी गोड आणि इतकी हुशार कशी माझी हो. लवकर एक गोड आई आहे ना प्लीज, मला फक्त आई हवी आहे माझ्यासाठी. ती फॅमिली कम्प्लीट होऊन जाणार ना बाबा, प्लीज बाबा आपल्यासाठी गोड गोड आई आण प्लीज. तर डेच्या खूप 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 शुभेच्छा बाबा आणि लव्ह यू असं लिहिलेलं असतं ओवीनं. तर रडत असतो तेवढ्यात काय बाबा असा आवाज आलेला असतो की अमृता सुद्धा उभीच असते कायम. तो तिच्याकडे इतका गोड हसतो. सुंदर डेकोरेशन केलं, किती सुंदर लिहिलंय माझ्या डॉलीने. खरंच ओवी खूप खूप छान आणि थँक्स. तुझ्या काकूने आम्ही दोघींनी मिळून केलंय बरं. की वहिनी काय सारंग मला थँक्यू म्हणतोस, शेवटी मी फक्त मदत केलीये. काय विचार केला कशाबद्दल रे बाळा, त्यात लिहिलं नाही काय रे, असं काय करतोयस तू. आई हवी कधी आणणार माझ्यासाठी आई, लिहिलंय ना तुझे बाबा तुझी आई आहे, मग दोन दोन आईचं काय करणार तू करतो आणि माझी शब्द जे आहे ना ते लगेच खोडून काढायला जातोस. त्या विषय काढला की टाळाटाळ झालीच पाहिजे. बोलायचंच नाही. अरे 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 ए बच्चा, नाही रुसायचं नाही हा, माझं रुसलं का बाळ. प्रॉमिस कर मला, तू प्रॉमिस कर प्लीज कर. तर बाई प्रॉमिस. कॅम्पला जाणार उद्या, तुम्हाला सोडायला येणार, सगळे येणार आणि मला माझा सुपर हिरो बाबा तिथे हवाय म्हणजे हवाच आहे. ठीक आहे मी नक्की येईल. ते घट्ट अशी मिठी मारलेली असते सारंगला आणि थँक्यू बाबा असं जोरात ओरडलेली असते. अमृताकडे बघतो आणि हसत असतो आणि डोळ्यातही पाणी आलेलं असतं. ओवी आणि सारंग यांचं नातंच काहीतरी वेगळं असतं. खूप प्रेम करत असतो ओवीवर आणि ओवी सुद्धा सारंगवर खूप प्रेम करत असते. बघू आता कॅम्पला जो प्लॅनिंग केलाय तो सक्सेस परफेक्ट होणार का आणि सावली आणि सारंग खरंच जवळ येणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला. पुढचा भाग हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.